नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आज पुन्हा शेतकऱ्यांसंदर्भातला एक नवीन विषय आणि विषय इतका जोखमीचा आणि इतका सक्रियतेचा आहे की शेतकऱ्यांनी 100% विचारपूर्वक इथून पुढं काय रासायनिक खते किंवा केमिकल टाकणार ते विचारपूर्वक टाकले पाहिजेत. कारण आज आम्ही प्रॅक्टिकलसाठी काही आळवणी काढण्याचा प्रयत्न केला काही लागवडींचा, ज्याच्यापासून आम्हाला एक विशिष्ट प्रकारचं खत तयार करायचं होतं. म्हणजे जेणेकरून 12-32-16 असतं त्याच पद्धतीनं आम्हाला एक रासायनिक ह्याच्यातून एक घटक तयार करायचा होता. पण तो घटक आमचा फेल ठरला या ठिकाणी. फेल ठरला याचा अर्थ की त्यामध्ये जे असणारे घटक दिले होते म्हणजे आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एक पोतं आणलं होतं आणि त्यानंतर DAP आणली होती. पोतं म्हणण्यापेक्षा 10-10 किलो DAP, सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो, सुपला एक 8 किलो आणले होते. असे 3 लागवडी एकत्र करून आम्ही त्याचं एक द्रावण तयार करायचं ठरलं होतं आणि द्रावण हे सर्वसाधारणपणे 1.5 एकरासाठी वापरायचं होतं ऊस शेतीसाठी. तुम्ही आता बघशील, मी तुम्हाला दाखवेल ते द्रावण कशा पद्धतीनं तयार झालं किंवा काय. आता ही जे दिसतं ही तुम्हाला हे सगळे मिक्स लागवड आहे. ही यामध्ये सुपला आहे, DAP आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट आहे. हे बघायला गेलं तर ही वाळू आहे, ही विरघळली नाही. गेले 8 दिवस झालं आम्ही ही विरघळण्यासाठी ठेवलं होतं, पण ही पाण्यात 8 दिवस झालं विरघळलं नाही. त्यामुळे शेतीला इथून पुढे टाकताना ऊस शेतीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट टाकावं का नाही ह्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. कारण हे जे अशी जी खतं आहेत ह्या खतामुळे शेतीचं नुकसान व्हायला लागलं. कारण ही वाळू आहे, ही तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ही संपूर्णपणे वाळू आहे आणि ही वाळू म्हणजे पूर्वी आपल्या रानातनी हे असायचं, गारगोटे असायच्या, त्या गारगोट्या नाहीशा झाल्या आणि शेतकऱ्यांना फसवणुकीच्या माध्यमातून सरकारने ही ही लागवड तयार केली सिंगल सुपर फॉस्फेट. आणि ह्यामध्ये ही आहे वाळू. ह्याला तुम्ही किती पद्धतीनं किती 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस जरी पाण्यात ठेवले तर ह्याच्या कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामधून हे विरघळत नाही आहे आणि ह्याचं द्रावण तयार होत नाही. त्यामुळे आम्हाला असं लक्षात आलं की इथून पुढं जे काही लागवडीचा विषय आहे तो न विरघळणारा विषय, म्हणजे जी लागवड विरघळणारच नाही अशा लागवडी यूज करायच्या नाहीत आणि अशा लागवडी टाकायच्या बी नाहीत. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. परत IBC मराठी नवीन शेतकऱ्यांसाठी ब्लॉग घेऊन येईल. निश्चित ऐका आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. विरोधकांनी सुद्धा सबस्क्राईब केलं पाहिजे, कारण विरोधक सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे. हे माझ्या वैयक्तिक एकट्याच्या फायद्याचं नाही आहे. नमस्कार.